सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तडकाफडकी आयुक्तपदाचा पदभार सोडलाय। सत्तारूढ काँग्रेससह विरोधी नगरसेवकांच्या दादागिरीला कंटाळून आयुक्तांनी हे पाऊल उचललंय। त्यामुळे सोलापुरात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। सोलापुरात नगरसेवकांनी केलेल्या या आंदोलनामुळे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार सोडलाय। सोलापूर शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर महापालिकेत जोरदार गदारोळ झाला। सत्तारूढ काँग्रेसच्या 20 नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं। आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवर हे नगरसेवक ठाम होते। या शहराला चांगलं पाणी द्या, तुम्ही म्हणेल तिथं आम्ही सगळं बोर्ड असेल, महानगरपालिका असेल, तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। आमची सगळ्यांची इच्छा एकच आहे, भावना आमच्या सगळ्या नगरसेवकांची एकच आहे। भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, सगळ्यांची भावना की लोकांना वेळेवर पाणी मिळालं पाहिजे, दबावाने पाणी मिळालं पाहिजे, प्रेशरने पाणी मिळालं पाहिजे, हेच आमची सगळ्यांची इच्छा आहे। सोलापुरातल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आयुक्त गुडेवारांनी जोरदार मोहीम उघडली होती। तसंच एलबीटीची वसुलीही काटेकोरपणे सुरू केली होती। या दोन मुद्द्यावर नगरसेवक आणि आयुक्तांचे संबंध ताणले गेले होते। त्यामुळेच आयुक्तांना टार्गेट करण्यात आल्याचं मानलं जात आहे। काँग्रेसच्या लोकांनी आंदोलन केलं आणि आयुक्तांनी स्वतःहून मी काय महापालिका आयुक्त म्हणून काम करू शकत नाही असं म्हणून त्यांचं आयुक्तपदाचा पदभार देऊन टाकला त्यांनी दुसऱ्या लोकांकडे आणि ते स्वतः निघून गेलेत। यामुळे जे विकासाच्या मार्गावर सोलापूर शहर आहे ते अनेक वर्ष पुन्हा पाठीमागे राहील असं मला वाटतं। सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदेंनी या प्रकरणी गुडेवारांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची शिष्टाई यशस्वी झाली नाही। आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं शहरात आगामी काळात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे सोलापूरचे प्रतिनिधी संजय पवार यांच्याकडून। संजय, गुडेवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे सोलापुरात सध्या वातावरण काय आहे? सोलापूरकरांमध्ये कुठेतरी खंत व्यक्त करण्यात येते का? बिलकुल मधुरा, सोलापूरचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून गुडेवारांनी कामाचा धडाका घेतलेला होता। बरेच वर्षापासून पेंडिंग पडलेली कामं त्यांनी पुढे आणलेली होती। काही रस्ते झालेले नव्हते, ड्रेनेज झालेले नव्हतं, ती कामं सुरू केलेली होती। एलबीटीची सगळ्यात मोठी वसुली सोलापूर जिल्ह्यात, सोलापूर शहरात झालेली होती आणि त्या एलबीटीवर सोलापूरचा विकास झाला। अतिक्रमणं काढली, शहरामधली महत्त्वाची अनधिकृत बांधकामावर कडक निर्बंध घातले। त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे मन दुखावलेली होती आणि त्याचाच फटका गुडेवारांना बसलेला आहे। आणि काँग्रेस पक्षाला गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न माहीत असताना सुद्धा जाणून बुजून पाण्याच्या प्रश्नावर त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि खुर्ची सोडा अशा घोषणा देऊन त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला। त्याचाच राग गुडेवारांना आला आणि त्यांनी आज पदभार सोडलेला आहे। पण नक्कीच सोलापूर मात्र आयुक्त गुडेवारांच्या पाठीशी उभे राहतील। आज महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज उद्यापासून महापालिकेचं काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। उद्यापासून सोलापुरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। धन्यवाद संजय, ह्या संपूर्ण माहितीबद्दल। उद्यापासून सोलापुरात आंदोलन पेटू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते। सोलापूरकरांमध्ये गुडेवार यांनी राजीनामा दिल्यामुळे थोडीशी खंत निर्माण झालेली आहे। गुडेवार यांनी अनेक लोकाभिमुख कामं केली होती आणि त्यामुळे आता सोलापूरकरांमध्ये थोडीशी खंत व्यक्त केली जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।